या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरील क्रियापद हे प्रकरण घेणार आहोत। याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये क्रियापदाची व्याख्या, त्याच्यानंतर धातू काय असतं, धातू साधित काय असते, क्रियापद काय असते, त्याच्यानंतर स्थितीदर्शक, स्थित्यंतर दर्शक, सकर्मक, अकर्मक, विकर्मक हे सर्व प्रकार आपण पाहिले आहेत, बरोबर। तर आपल्याला याच्या पुढचा जो प्रकार आपला जो राहिलेला होता तो आहे आपला आज संयुक्त क्रियापद। ठीक आहे, चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्हाला याच्या आधीचा जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला व्हिजिट करा आणि त्याच्यामध्ये क्रियापद भाग 1 असं त्या व्हिडिओचं नाव आहे, ते तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ बघा। तर चला सुरू करूया। जय हिंद मित्रांनो, माझे नाव सौरभ पोटेले। स्वागत आहे तुमचे सौरभ पोटेले मराठी आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। या चॅनलवर आपण गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या 3 विषयाचे व्हिडिओ टाकत असतो। तर जर तुम्हाला मराठी, गणित आणि मराठी व्याकरण या विषयावर काही अवघड प्रश्न असतील, काही अवघड टॉपिक असतील, ते समजत नसतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ बघत राहा। चला तर मग सुरू करूया। आजचा जो आपला प्रकार आहे तो आहे संयुक्त क्रियापद। ठीक आहे, लक्ष द्या। संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर काय होते, संयुक्त क्रियापद होते। ठीक आहे, तर लक्ष द्या। कधी कधी काय होतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, बरोबर, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला एखाद्या दुसऱ्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावं लागते। ठीक आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखाद्या क्रियावाचक शब्दाला एखाद्या दुसऱ्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावं लागते, त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद म्हणतो। ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे यातील जो मुख्य क्रियावाचक शब्द असतो तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून त्याला आपण धातू साधित म्हणतो, बरोबर। आणि त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आणखी एक दुसरा सहाय्यक क्रियापद असतो, त्याला आपण सहाय्य करण्यासाठी जो म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी जो मदत करतो त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो। क्लिअर आहे। मी तुम्हाला आता उदाहरण घेऊन सांगतोय। त्याच्यानंतर आणखी एक कन्सेप्ट हे आहे की जर धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद म्हणजे ह्या दोन्ही जे क्रियावाचक शब्द आहेत याच्यातून काय एकच क्रिया झाली पाहिजे। लक्ष द्या, उदाहरण घेतो मी। मुले खेळू लागली, हा एक वाक्य आहे, बरोबर। लक्ष द्या, आता मुले खेळू लागली हा जो मुख्य याचा क्रियापद आहे, बरोबर, तो काय आहे, खेळू, बरोबर आहे। पण हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून आता हा या वाक्यामध्ये काय आहे, धातू साधित, बरोबर आहे। धातूला काहीतरी प्रत्यय जोडून आपण काय वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, धातू साधित म्हणतो। ठीक आहे, तर खेळू आणि लागली, बरोबर, ह्या दोन आणि हा काय आहे या वाक्यात सहाय्यक क्रियापद आहे, बरोबर। म्हणजे हे जे क्रिया पूर्ण होण्यासाठी मुले खेळू लागली, बरोबर, खेळू लागली म्हणजे याचा अर्थ काय, लक्ष द्या, याचा अर्थ काय होते, खेळणे, बरोबर। बघा आता, एकदा खेळू आणि एकदा लागली असा याचा अर्थ होईल का, नाही। ह्या दोन्ही जे क्रियावाचक शब्द आहेत याच्यातून एकच अर्थ निघतो, तो काय, खेळणे। दुसरा एक उदाहरण घेतो, एवढा लाडू खाऊन टाक। लक्ष द्या, आता याच्यात खाऊन टाक, बरोबर आहे, ही काय आहे, एकच क्रिया आहे। खाऊन टाक म्हणजे आपण त्याला डायरेक्ट काय म्हणतो, खा। क्लिअर आहे। हा काय आहे वाक्याचा, हे सोडून द्या, याच्यासोबत काही घेणं नाही आपल्याला, ह्या दोन शब्दांसोबत घेणं आहे, बरोबर। तर हा काय आहे, वाक्याचा धातू साधित आहे, बरोबर आहे। हा मुख्य क्रियावाचक शब्द आहे पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून या वाक्यात काय आहे, धातू साधित। आणि हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, तर हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज असते आणि वाक्य पूर्ण करण्यासाठी मग हा सहाय्यक क्रियापद काय करतो,
ते क्रिया पूर्ण करण्यासाठी काय करतो, मदत करतो. आणि जेव्हा धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद दोन्ही येतात तेव्हा काय होतं, मग संयुक्त वाक्य होतं. म्हणजे एकदा खा आणि एकदा टाक असं त्याचा अर्थ होत नाही. एवढा लाडू खाऊन टाक याचा अर्थ तो काय, तू लाडू खा. बरोबर. म्हणजे दोनही क्रियावाचक शब्दामधून जर एकच क्रिया होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद. क्लिअर आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर एक उदाहरण घेतो, लक्ष द्या. एवढा लाडू खाऊन जा. काय, खाऊन जा. आता याला आपण संयुक्त क्रियापद म्हणू का? याला आपण संयुक्त क्रियापद म्हणू शकत नाही. कारण याच्यात एवढा लाडू खाऊन जा म्हणजे एकदा खा आणि एकदा जा असे काय आहेत, दोन क्रियावाचक शब्द आहेत. बरोबर. क्लिअर आहे इथपर्यंत. याच्यात काय, दोन क्रियावाचक शब्द आहेत. तर जर दोन क्रियावाचक म्हणजे दोन वेगळे वेगळे आहेत. एक वेळा काय, खाऊन म्हणजे खाणे आणि एक क्रिया आहे जाणे. बरोबर. अशा दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत. बरोबर. तर हा जो खाऊन हा शब्द आहे हा याच्यात काय आहे, धातू साधित आहे. परंतु हा जो जा हा सहाय्यक क्रियापद नसून हा काय आहे, या वाक्यातील मुख्य क्रियापद आहे. काय आहे, मुख्य क्रियापद आहे. आणि जर धातू साधित अधिक सहाय्यक असेल तर तो काय होते, संयुक्त क्रियापद होते. म्हणजे दोन्ही क्रियावाचक शब्दांवरून एकच क्रिया निर्माण होते, एकच क्रिया होते. त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद. बरोबर. आणि एका वाक्यातील जर दोन वेगवेगळ्या क्रिया असतील, एकदा तो काय करते, खाते आणि एकदा जाते. बरोबर आहे. तर याच्या पूर्वी जो येणारा की मुख्य क्रियावाचक शब्दाच्या पूर्वी येणारा काय असतो, धातू साधित असतो. आणि हा काय असतो, मुख्य क्रियापद असतो. तर अशा वाक्याचा जर तुम्हाला क्रियापद ओळखा असा जर समजा प्रश्न आला तर यातला क्रियापद काय आहे, हा जा. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ आपण. आपला पुढचा जो प्रकार आहे तो आहे सिद्ध क्रियापद. बरोबर. लक्ष द्या, सिद्ध क्रियापद म्हणजेच काय, तर जे प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्द असतात. बरोबर आहे. म्हणजे जे काय असतात, मूळ धातू असतात त्यांना एखादा प्रत्यय लागून त्यांचा काय होतो, क्रियापद होतो. त्यांना आपण सिद्ध क्रियापद म्हणतो. बरोबर आहे. उदाहरणार्थ, हे डेफिनेशन समजली याची. क्रियापदामधील जो मूळ धातू असतो, बरोबर आहे, त्या धातूला काय, प्रत्यय लावून ज्याचा क्रियापद म्हणून वापर केला जातो. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, सिद्ध क्रियापद असे म्हणतो. उदाहरण घेतो, लक्ष द्या. जा या सिद्ध धातूपासून जातो हा क्रियापद बनला आहे. बरोबर आहे. कर पासून करतो. क्लिअर आहे इथपर्यंत, समजलंय. सिद्ध म्हणजेच काय, प्रत्ययरहित किंवा धातू साधित शब्द. सॉरी, धातू, प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्द किंवा सिद्ध धातू. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, याचा पुढचा जो प्रकार आहे तो साधित क्रियापद आहे. सिद्ध म्हणजेच काय, मूळ धातू. आणि साधित म्हणजेच काय होते, बांधणे किंवा जोडणे. मी ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सांगतो. लक्ष द्या. काय पुढचा प्रकार आपला, साधित. सिद्ध म्हणजे समजलं ना, सिद्ध म्हणजे क्रियापदातील जो मूळ क्रियावाचक शब्द आहे किंवा मूळ धातू आहे. बरोबर. त्याला आपण काय करतो, प्रत्यय लावून जे क्रियापद तयार करतो त्यांना सिद्ध क्रियापद म्हणतो. आणि साधित म्हणजेच काय, साधित म्हणजे जोडणे किंवा बांधणे होते. आपण नामापासून, विशेषणापासून, अव्ययापासून किंवा धातूपासून काय करू शकतो, साधित क्रियापद तयार करू शकतो. क्लिअर आहे. लक्ष द्या. आता नाम साधित, याच्यात लाथाडतो मध्ये लाथ, पानावले मध्ये पाणी. बरोबर, किंवा पान, हे काय आहेत, नावा आहेत. नावाला प्रत्यय लावून किंवा शब्द जोडून आपण काय केलं आहे, नाम साधित क्रियापदे. क्लिअर आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर दुसरा आहे विशेषण साधित.
स्थिरावले, स्थिर पासून स्थिरावले, उंच पासून उंचावला. ठीक आहे. उंच मुलगा, नामाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणून तो काय आहे, विशेषण आहे. बरोबर. विशेषणाला आपण काय, एखादा शब्द जोडून किंवा प्रत्यय जोडून आपण काय करू शकतो, विशेषणाचे विशेषण साधित असं करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो, साधित क्रियापद. पुढचा आहे अव्यय साधित. अव्यय म्हणजेच काय, मागे, पुढे, वर, खाली, इकडे, तिकडे. ह्याच्यापासून काय बनलं, मागासली, पुढारले. त्याच्यानंतर धातू साधित. धातू साधित म्हणजे माहित आहे आपल्याला, मुख्य क्रियावाचक शब्द पण तो काय वाक्याचा, त्याला आपण प्रत्यय जोडतो आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, त्याला आपण काय म्हणतो, धातू साधित. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जो विशेषण भाग 1 आहे त्याच्यामध्ये सर्व सांगितलेला. त्याच्यानंतर मागेपासून माग पासून मागितली. क्लिअर आहे इथपर्यंत. सिद्ध म्हणजे क्रियापदातील मूळ धातू आणि साधित म्हणजे नावाला, विशेषणाला, अव्ययाला किंवा धातूला. बरोबर. यांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना आपण काय म्हणतो, साधित क्रियापद. क्लिअर आहे इथपर्यंत. चला पुढचा प्रकार आहे आपला प्रायोजक क्रियापद. लक्ष द्या, पुढचा जो आपला प्रकार आहे तो आहे प्रायोजक क्रियापद. ठीक आहे. लक्ष द्या, प्रायोजक क्रियापद म्हणजेच काय, तर वाक्यातील एखादी क्रिया करण्यासाठी जर बाह्य घटक प्रेरित करत असेल, म्हणजे तो कर्ता स्वतः क्रिया न करून दुसऱ्या कोणाकडून जर करून घेत असेल तर त्याला आपण प्रायोजक क्रियापद म्हणतो. तुम्ही ऍडव्हर्टाईज वगैरे बघत असाल, इस मूवी के, फिल्म के प्रायोजक हे, याचे प्रायोजक हे आहे ते, असं आपलं हे ऍडव्हर्टाईज मध्ये येते. ठीक आहे. लक्ष द्या, प्रायोजक एवढंच माहित ठेवा का प्रायोजक क्रियापदामध्ये कर्ता स्वतः क्रिया न करून दुसऱ्याकडून कोणाकडून तरी करून घेतो. उदाहरण घेतो, लक्ष द्या. समजा एक उदाहरण घेतलं, मूल रडले. ही काय आहे, एक काय आहे, स्वाभाविक क्रिया आहे. मुलाला कोणी काय केलं का, नाही, तो स्वतःच रडला. बरोबर. त्याला कोण मारलं, काही सांगितलेलं नाहीये, तो काय स्वतःच रडला. त्याला भूक लागली असेल किंवा काय, छोटा मुलगा आहे तो काय याला स्वतःच रडला. बरोबर आहे. याच्यात काय नाही, हे काय आहे, स्वाभाविक क्रिया. क्लिअर. दुसरा समजा उदाहरण घेतलं आपण, रामूने मुलाला मारले. कोण, रामूने मुलाला मारले. क्रियापद ओळखताय, कर्ता ओळखता येतो. क्रियापद म्हणजेच काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. आणि आपण काय करतो, क्रियापदातील जो मूळ धातू आहे त्याला नारा नारी प्रत्यय लावून काय करतो, आपण कर्ता ओळखतो. मारणारा कोण, तर आपण उत्तर काय येतं मग, रामू. बरोबर आहे. हा वाक्याचा काय आहे, कर्ता. कर्त्याला ने प्रत्यय लावून जर वाक्य भूतकाळी झाला, म्हणजे क्रियापदाला लालो लिहिले जर प्रत्यय लागला तर तो वाक्य काय होते, भूतकाळी होते. म्हणजे त्या वाक्यात काय आहे, कर्ताही आहे आणि क्रियापदही आहे आणि कर्मही आहे. बरोबर आहे. म्हणजे सकर्मक वाक्य आहे हे आपण ओळखू शकतो. लक्ष द्या, आता आपल्याला काय ओळखायचा होता, कर्ता. नारनारी प्रत्यय लावून आपण कर्ता ओळखला. या वाक्याचा कर्ता काय आहे, रामू. बरोबर आहे. रामूने मुलाला मारले. बरोबर. एक मिनिट, मुलाला रडविले वगैरे पाहिजे होते. रडविले. ठीक आहे. लक्ष द्या, रामूने काय केले, मुलाला रडविले. रडविणारा कोण, रामू. बरोबर आहे. लक्ष द्या, आता रडत कोण आहे याच्यात, मुलगा रडत आहे. बरोबर आहे. रामू स्वतः कर्ता रडत आहे का, नाही, तो काय करते, दुसऱ्याला रडवून घेत आहे. बरोबर. दुसरा एक उदाहरण घेतो. दुसरा एक उदाहरण आहे, समजा आई मुलाला निजविते. याच्यात लक्ष द्या, आई निजविते म्हणजेच काय, झोपते. बरोबर आहे, झोपिते. आता निजवणारी कोण आहे, आई आहे. ही आहे वाक्याचा कर्ता. बरोबर. तर आई झोपत आहे का, नाही, ही दुसऱ्याकडून क्रिया करून घेत आहे. म्हणजेच कोणाकडून, मुलाकडून.
याच्यात रामूने मुलाला रडविले. मुलगा रडत आहे का? सॉरी, रामू रडत आहे का? नाही, कोण? मुलगा रडत आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे समजायचं आहे, कर्ता क्रिया न करून दुसऱ्याकडून कोणाकडून तरी करवून घेतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रायोजक क्रियापद. क्लिअर आहे इथपर्यंत? आणखी एक उदाहरण घेऊ. शिक्षकांनी मुलाला किंवा मुलांना बसविले. आता याच्याकडून बसवणारे कोण आहेत? शिक्षक आहेत, बरोबर आहे. वाक्याचा कर्ता, बरोबर. तर कर्ता स्वतः क्रिया न करून दुसऱ्याकडून करवून घेतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रायोजक क्रियापद. आता शिक्षक बसत आहेत का? नाही, कोण बसत आहे? मुलं बसत आहेत, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, अजय कुत्र्याला पळवितो. कोण? अजय कुत्र्याला पळवितो. आता लक्ष द्या, अजय पडत आहे का? इथं धावत आहे का? नाही, कोण? कुत्रा, बरोबर आहे. कुत्र्याला पळवत आहे, पण स्वतः कर्ता क्रिया न करून दुसऱ्याकडून जर करून घेत असेल त्याला आपण प्रायोजक क्रियापद म्हणतो. ठीक आहे. चला पुढचा प्रकार घेऊ. पुढचा प्रकार आहे सख्य क्रियापद. काय? सख्य क्रियापद. सख्य क्रियापदाची व्याख्या काय आहे समजून घ्या. जर एखादी क्रिया करणे कर्त्याला शक्य असेल, म्हणजे क्रिया करण्याचे जर सामर्थ्य असेल, तर त्याला आपण सख्य क्रियापद असे म्हणतो. उदाहरण घेऊन सांगतोय, लक्ष द्या. आईला आता काम करवते. दुसरं उदाहरण, बाळाला आता खाववते. दोन उदाहरण झाले, लक्ष द्या. आणखी घेऊ भले. उदाहरण काय आहे आपला? सुरू काय आहे? सख्य क्रियापद, बरोबर. म्हणजे जो एखादा कोण आहे, क्रिया करणार, एखादी क्रिया करणे जर कर्त्याला शक्य असेल किंवा त्याला सामर्थ्य आहे ते क्रिया करण्याचं, त्याला आपण काय म्हणतो? सख्य क्रियापद म्हणतो, बरोबर. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, करवते, खाववते, निजवते, बरोबर आहे. खाववते, अववते असे हे जे क्रियापदे आहेत ते आपण कशात येतात? सख्य क्रियापदामध्ये. आता इथं उदाहरण आहे, आईला आता काम करवते. समजा आई आजारी असेल, बरोबर. आई समजा आजारी असेल काही 1 महिना 2 महिने, तर आपण कोणाला सांगताना म्हणू शकतो ना की हा आईला आता काम करवते किंवा आई आता चालवते, आईला चालवते. तर आजारी असेल, आजारपणातून बाहेर पडल्या आई, तर आता काय? आईला आता काम करवते, म्हणजे त्यांच्या ते क्रिया करणे शक्य आहे, त्यांना त्यांचे काय सामर्थ्य आहे, बरोबर आहे, क्रिया करण्याचे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सख्य क्रियापद. बाळाला आता खाववते. समजा बाळ छोटा असेल, ठीक आहे, मोठा होत आहे आता. समजा आधी तो दूध वगैरे पाणी वगैरे पिऊन राहायचा, आता काय करतो तो? त्याला खाण्याची सवय, म्हणजे आपण सांगताना सांगू शकतो कोणाला की तो आता बाळाला खाववतो, म्हणजे तो हळूहळू काय खायला सुरुवात करतो, बरोबर. तर हे काय आहे? त्याची आता त्याला खाणे शक्य होत आहे, त्याच्यात सामर्थ्य आलं की ती काय करू शकते? तो आता खाऊ शकतो, बरोबर. तर म्हणून काय, एखाद्या क्रियापदाला, बरोबर आहे, किंवा एखाद्या एखादी क्रिया करणे एखाद्या व्यक्तीला जर शक्य होत असेल किंवा त्याचे सामर्थ्य असेल, त्याला आपण काय म्हणतो? शक्य क्रियापद म्हणतो. हे 2 उदाहरणं आहेत. क्लिअर आहे. आता एकदा तुम्हाला शक्य व प्रायोजक मधील फरक दाखवतो, समजून सांगवतो. लक्ष द्या, लक्ष द्या. आपण काय करत आहोत? शक्य व प्रायोजक मधील फरक. ठीक आहे. शक्य म्हणजे समजलं तुम्हाला, एखाद्या कर्त्याला, बरोबर आहे, एखाद्या व्यक्तीला क्रिया करण्याचे जर काय असेल, त्याच्याकडून क्रिया करणं शक्य होत असेल, त्याच्यात क्रिया करण्याचे जर सामर्थ्य असेल, तर त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो.
त्यासाठी क्रियापद कोणते माहिती ठेवायचे? खावते, चालवते, पडवते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रायोजक म्हणजेच काय? एखादा जो कर्ता आहे तो स्वतः क्रिया न करून दुसऱ्या कोणाकडून तरी करवून घेते, त्याला आपण प्रायोजक क्रियापद म्हणतो. लक्ष द्या. आता मुलाला खेळवते, बरोबर. हे काय? त्या खेळणे त्याला आता शक्य होत आहे, त्याच्यात सामर्थ्य आलं. आपण या शक्य क्रियापदाला सामर्थ्यदर्शक क्रियापद सुद्धा म्हणतो. आय खेळवते, चालवते. आता काय? आता मुलाला खेळवते म्हणजे आजारी असेल म्हणा किंवा छोटा असेल तर तो हळूहळू मोठा होत आहे किंवा आजारपणातून बाहेर पडून तो काय आता त्याला खेळणे काय झालं ते शक्य होत आहे. त्याच्यात आता बाबांना चालविते म्हणजे बाबा समजा काय त्यांचं काही ऍक्सिडेंट झालं असेल, काही अपघात झाला असेल तर त्यांचं पाय वगैरे तुटलं असेल किंवा काय, तर ते आता बरं आहे. तर ते आता काय हळूहळू ते चालू शकतात म्हणजे त्याच्यात सामर्थ्य किंवा त्यांना शक्य आहे काय चालणे आता शक्य आहे, म्हणून ते चालवते, खेळवते, धावते, पडवते, रडवते. ठीक आहे. हे काय आहेत? शक्य क्रियापद. प्रायोजक मध्ये काय? आई मुलाला खेळविते, बरोबर. कर्ता कोण आहे? आई. आणि याच्यात कर्ता कोण आहे? गणू बाबांना चालवितो. कर्ता आहे आई. आई मुलाला खेळविते. स्वतः खेळत आहे का? नाही. ते काय? कर्ता स्वतः क्रिया न करून दुसऱ्याकडून करवून घेते, त्याला आपण काय म्हणतो? प्रायोजक क्रियापद. दुसरा आहे गणू बाबांना चालवितो. गणू चालत आहे का? नाही. आता तो त्यांना चालवतो म्हणजे तो पण समजा एखाद व्हीलचेअर वगैरे असेल तो पण चालत असेल त्यांच्यासोबत, पण आपल्याला समजून काय घ्यायचं आहे? तो बाबांना चालवून स्वतः क्रिया न करून दुसऱ्याकडून करवून घेतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रायोजक क्रियापद. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एक अनियमित किंवा गौण. काय पुढचा प्रकार आहे आपला? अनियमित किंवा गौण क्रियापद, बरोबर आहे. लक्ष द्या. आता समजा मी गावी जातो, या वाक्यात जातो मध्ये मुख्य क्रियापद काय आहे? क्रियापद काय आहे? जातो. त्याच्यातला मुख्य क्रियावाचक शब्द किंवा मुख्य धातू काय आहे? जा, बरोबर आहे. या वाक्यातील आपल्याला काय मुख्य धातू ओळखता येतो, बरोबर. आता याच्यामध्ये लक्ष द्या. अनियमित किंवा गौण म्हणजे ज्या क्रियापदातला मूळ धातू आपल्याला शोधता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? अनियमित किंवा गौण क्रियापद. आहे मध्ये धातू कोणता आहे माहित आहे का? नाही, पाहिजे, नको, हे असे काय असतात? शब्द असतात. लक्ष द्या. आता एक उदाहरण घेतो. मला पुस्तक पाहिजे. आता पाहिजे म्हणजे हा एक काय उदाहरण आहे. तर पाहिजे म्हणजे पहा किंवा पा हे धातू आहेत का? नाही. क्रियावाचक शब्द आहे का? पा वगैरे नाही ना. म्हणून ते आपण काय करतो? ज्याच्यातला आपल्याला मूळ धातू शोधता येत नाही त्याला आपण अनियमित किंवा गौण क्रियापद म्हणतो. ठीक आहे. दुसरा उदाहरण घेऊ एक. दुसरा उदाहरण आहे येथून जाऊ नको. ठीक आहे. नको मध्ये न हा क्रियापद आहे का किंवा क्रियावाचक शब्द आहे का? मूळ हे आहे का? धातू आहे का? नाही. तर म्हणून ज्याच्यातला आपल्याला मूळ धातू शोधता येत नाही त्याला आपण अनियमित किंवा गौण क्रियापद असे म्हणतो. क्लिअर आहे. आता समजा येथून आपण जाऊ. येथून तुम्ही जा. ठीक आहे. तुम्ही जा याच्यात जा हा डायरेक्टच धातू आहे पण जातो. ठीक आहे. येथून तुम्ही जातो समजा एक घेतलं उदाहरण. तर याच्यात जा हा काय आपल्याला धातू शोधता येतो, बरोबर आहे. जातो, येतो मध्ये ये आहे, बरोबर आहे. तर हे याच्यामधला आपण काय धातू शोधू शकतो त्याला आपण क्रियापद म्हणतो, बरोबर आहे. पण अनियमित आणि गौण म्हणजेच काय? ज्याच्यातला आपण धातू शोधू शकत नाही, मुख्य धातू मूळ धातू जो आहे तो आपण शोधू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो? अनियमित किंवा गौण क्रियापद. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे भावकर्तृक क्रियापद. ठीक आहे. लक्ष द्या. भावकर्तृक क्रियापद म्हणजे काय? समजा एक वाक्य आहे, बरोबर आहे. एक वाक्य आहे तर
त्या वाक्यात काय क्रिया करणारा हा कर्ता पाहिजेच, बरोबर आहे. म्हणजे वाक्यात क्रिया करणारा कर्ता असावाच लागतो. पण या भावकर्तृक या प्रकारामध्ये क्रिया करणारा जो कर्ता आहे, बरोबर आहे, तो काय क्रियापदातच सामावलेला असतो, म्हणून त्याला भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे. उदाहरण घेतो. गावी जाताना वडगाव जवळ उजाडले. ठीक आहे. त्या उजाडले मध्ये यालाच आपण काय म्हणू शकतो, उजेड झाला. ठीक आहे. लक्ष द्या. आता आपण डेफिनेशन काय शिकलो, वाक्यात क्रिया करणारा कर्ता असावाच लागतो, बरोबर आहे. पण या भावकर्तृक क्रियापदामध्ये या क्रियापदातच काय असतो, वाक्यातील कर्ता सामावलेला असतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, भावकर्तृक क्रियापद. गावी जाताना वडगाव जवळ उजाडले. उजाडले म्हणजेच काय, उजेड झाला, बरोबर. त्याच्यानंतर आज दिवसभर सारखे गडगडते. काय होते, गडगडते म्हणजेच काय, याला आपण म्हणू शकतो गडगड होते, गडगड होते. क्लिअर आहे. म्हणजे याच्यातला जो क्रिया करणारा जो कर्ता आहे तो कशात सामावलेला आहे, क्रियापदातच सामावलेला आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, भावकर्तृक क्रियापद. क्लिअर आहे. त्याच्या पुढे आहे करणरूप. शेवटचे दोन प्रकार आहेत, एक आहे करणरूप आणि दुसरा आहे अकरणरूप. लक्ष द्या. करणरूपलाच आपण होकार दर्शक म्हणतो, बरोबर. आणि अकरणरूप म्हणजेच काय, नकार दर्शक. वाक्य सारखेच असतात, फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग आपण जे म्हणतो तीच लक्षात ठेवायची आहे. लक्ष द्या. करणरूप किंवा होकार दर्शक मध्ये समजा नेहमी खरे बोलावे. ठीक आहे. अकरण रूप मध्ये सेम आहे, फक्त काय करायचं आहे, हा नकार दर्शक न, नाही, त्याच्यानंतर नव्हे, नये असे जर नकार दर्शक शब्द आले तर ते अकरण रूप किंवा नकार दर्शक. कधीही खोटे बोलू नये. लक्ष द्या. याचा अर्थ नाही, याचा अर्थ काही वेगळा आहे का, नाही, सारखाच अर्थ आहे. नेहमी खरे बोलावे हा फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये घेतलेला आहे, कधीही खोटे बोलू नये याच्यात निगेटिव्ह थिंकिंग ने घेतलाय, पण अर्थ दोघांचा एकच होतो. क्लिअर आहे. त्याच्यानंतर समजा दुसरा उदाहरण घेतला, धूम्रपान टाळावे. याचाच नकारार्थी किंवा अकरण रूप किंवा नकार दर्शक काय राहील, धूम्रपान करू नये. धूम्रपान करू नये अर्थ एकच आहे दोघांचा, पण धूम्रपान टाळावे म्हणजे धूम्रपान करू नये त्याचा अर्थ दोघांचा एकच आहे, पण हा काय पॉझिटिव्ह थिंकिंग नाही आणि हा निगेटिव्ह. म्हणजे जर करणरूप क्रियापद किंवा होकार दर्शक म्हणजेच काय, ज्या क्रियापदामधून होकार दर्शविला जातो त्याला करणरूप क्रियापद म्हणतात किंवा होकार दर्शक म्हणतात, आणि ज्या क्रियापदातून नकार दर्शविला जातो त्याला अकरणरूप नकार दर्शक असे म्हणतात. याच्यात कोणते कोणते शब्द येतात, नको, नवे, न असे काय शब्द येतात, बरोबर आहे. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. क्लिअर आहे. समजलं इथपर्यंत. जर हे तुम्हाला शिकवणं आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट मध्ये सांगा मला शिकवणं आवडलं नाही आवडलं, आणि जर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.